नांदेड़ मनपा ने स्वच्छ महाराष्ट्र अभियान के तहत शहर की साफ सफाई सुनिश्चित करने वाले अपने स्वच्छता कर्मचारियों के लिए बुधवार 12 नवंबर को शंकरराव चौहान प्रेक्षागृह में एक महत्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाला का आयोजन किया, जिसका उद्देश्य कर्मचारियों के काम की गुणवत्ता और कार्यक्षमता को बढ़ाना था। कार्यशाला का उद्घाटन मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े के हाथों हुआ। इस दौरान उन्होंने स्वच्छता के महत्व पर प्रकाश डालते हुए कर्मचारियों को काम करते समय आवश्यक सावधानी बरतने के संबंध में मार्गदर्शन किया। स्वच्छता कर्मचारियों की सुरक्षा को प्राथमिकता देते हुए आयुक्त के हाथों प्रातिनिधिक रूप में पीपीई यानी व्यक्तिगत सुरक्षा उपकरण किट का वितरण भी किया गया। ये 2 दिवसीय प्रशिक्षण ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट छत्रपति संभाजीनगर के सहयोग से 12 और 13 नवंबर को आयोजित किया गया है। इस प्रशिक्षण में कर्मचारियों को स्वच्छता उपकरणों का सही उपयोग और रखरखाव, काम करते समय सुरक्षा और सावधानी, पीपीई किट का महत्व और उपयोग, कचरा अलगाव यानी विलगीकरण, आईसीटी आधारित क्यूआर कोड स्कैनिंग प्रणाली की कार्यप्रणाली, नागरिकों के साथ प्रभावी संवाद, व्यक्तिगत स्वास्थ्य की देखभाल और व्यसनों से बचाव, आर्थिक बचत और जीवन स्तर में सुधार के बारे में मार्गदर्शन किया गया। ऐसी जानकारी मनपा के अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। मुळात आपल्या कामामध्ये सुधारणा काय केली पाहिजे, आपलं मुळात काम काय आहे या बाबतीत आपल्यालाही कोणीतरी कर्मचारी समजून प्रशिक्षित करणं गरजेचं आहे। आपल्या नेमणुका झाल्यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही प्रशिक्षण नसतंय। आपल्याला थेट झाडू हातात दिला जातो, साफसफाई करायला लावली जाते। कारणच आहे की आपण घाणीमध्ये काम करतोय आणि त्यामध्ये आपण शहराची काळजी घेतोय आणि आपल्या स्वतःची काळजी घेत नाही। मग त्यासाठी संघटना काम करत असेल, विभागातले एचओडी काम करत असतील, सांगत असतील, परंतु मुळात ही गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे की आपण किती रिस्की ह्याच्यामध्ये काम करतो आणि एकाच प्रकारचं झाडून काढणं, रस्ता झाडून काढणं हे करावं लागत असेल तर त्यांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा अगोदर विचार केला पाहिजे। महापालिका सर्वतोपरी आपल्याला साहित्य देण्याचा प्रयत्न करते, परंतु आपणही कदाचित दुर्लक्ष करत असाल, कदाचित अज्ञानातून करत असाल, काही जणांना गैरसोयीचं वाटत असेल, परंतु त्या उपकरणं वापरायला आपणही, साहित्य वापरायला आपणही जास्त त्याच्यामध्ये जागरूक नसतो। प्रशिक्षण ठेवलेलं आहे की तुम्हालाही तुमच्या कामाबद्दल आणि आपल्या महापालिकेबद्दल जास्तीत जास्त आपुलकी वाटेल। तुमचं काम म्हणजे फक्त तुम्ही काम करणं आणि पगार घेणं आणि लाड कमिटीचा लाभ घेणं एवढ्या मर्यादेत न राहता आपल्या कामाचीही प्रतिष्ठा वाढावी, आपल्याला स्वतःबद्दलही आपण जागरूक व्हावं। त्यासोबतच आता नव्याने आपल्या ज्या टेक्नॉलॉजी येत आहेत ते आपण घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी वाहनं वाढवलेली आहेत, म्हणजे तुम्ही सगळे टेक्नोसेव्ही आहात। रील पाहत असाल, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, आपले फोटो कोणीतरी शेअर करतंय हजेरीसाठी, या सगळ्या गोष्टी घेत असताना आपण त्याचा कामामध्येही कसा वापर करू तर त्यामध्येही आपल्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आजचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। आपल्या कामामध्ये उद्यापासून बदल होईल याची काळजी घ्यावी। आपल्याला प्रशिक्षणाबद्दल शुभेच्छा। शासनाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन होतं आणि त्यांची आयसी सुद्धा करण्याचे मार्गदर्शन होतं। त्या अंतर्गत महापालिकेने आज स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी खास प्रशिक्षण नेमलं आणि सदर प्रशिक्षण हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्यामार्फत घेण्यात आलेले आहे आणि सदर ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ही शासनानेच नियुक्त केलेली एक संस्था आहे आणि तिच्यामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मुख्यतः त्यांचं स्वच्छता करताना आरोग्य, स्वच्छता करताना घ्यायची काळजी, स्वच्छतेबाबतचे मार्गदर्शन, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स, स्वच्छतेच्या गाईडलाईन्स या सगळं त्याच्यात त्यांना मार्गदर्शन। त्यांना फक्त आपण झाडू हातात देऊन स्वच्छताच करत होतो, पण त्याचं जे सायंटिफिक जे काही गोष्टी हातात ते पण त्या लोकल सेल्फमार्फत करण्यात आलेले आहे। त्याचं आजपासून प्रशिक्षण सुरू झालेले आहे। आज माननीय आयुक्त श्री डोईफोडे सरांनी त्याचं उद्घाटन करून कर्मचाऱ्यांना
प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे आणि शहरातील जे कर्मचारी स्वच्छतेचे आहेत जवळपास 400 ते 500 आणि कचरा उचलणारे ते 300-400 असं त्यांच्या टप्प्यामध्ये 2 दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे. त्यांना काही पीपीई किट वगैरे दिले? हां, त्यांना आवश्यक असणारे PPE किट देण्यात आले, परत ड्रेस कोड देण्यात आलेला की जेणेकरून स्वच्छता करताना मोर पर्टिक्युलर रात्रीच्या वेळेस त्यांना फ्लोरोसंट पट्ट्या असलेले ड्रेसेस देण्यात आलेले. त्यामुळं स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जे रात्रपाळीमध्ये कामं करतात त्यांना सुरक्षेचे एक सुरक्षा त्यांना मिळू शकेल.